मिरजेत महात्मा गांधी पोलीस ठाण्याच्या पथकानं 1 कोटी रुपये किमतीच्या बनावट नोटा जप्त करत मोठी कारवाई केली आहे। या प्रकरणी 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मुख्य आरोपी कोल्हापूर पोलीस दलातील वाहन चालक आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली। पश्चिम महाराष्ट्रात बनावट नोटांविरुद्ध एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली ही पहिलीच कारवाई आहे। पोलिसांनी आरोपींकडून 500 आणि 200 रुपयांच्या बनावट नोटा, झेरॉक्स मशीन, नोटा मोजण्याचं मशीन, स्कॅनर आणि प्रिंटर जप्त केले। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली। सांगली जिल्ह्यामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन लाईक 256/25 गुन्हा हा दाखल करण्यात आलेला आहे। त्यामध्ये 500 आणि 200 रुपयाच्या बनावट नोटा बनवण्यात आलेल्या आहेत। यामध्ये महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनच्या प्रभारींनी आणि त्यांच्या टीमनं अतिशय मेहनतीनं हा बनावट नोटांचा व्यापार उघडकीस आणलेला आहे। याच्यामध्ये एकूण 5 आरोपी निष्पन्न केलेले आहेत। यामध्ये अधिकचा तपास पोलीस करत आहेत, ज्यामध्ये या बनावट नोटांच्या व्यापाराचे धागेदोरेही पुढे आणखीन कुठं आहेत का याबद्दलचा तपास केला जाणार आहे। यामध्ये एकूण 99,56,300 रुपये दराच्या चलनी नोटा त्या ठिकाणी जप्त करण्यात आलेल्या आहेत। ज्या बनावट नोटा आहेत त्याचबरोबर इतर साहित्य, नोटा बनवण्याचं जे साहित्य आहे आणि एक विना नंबर प्लेटची इनोवा गाडी ही सुद्धा जप्त करण्यात आलेली आहे। असे मिळून हा एकंदरीत 1,11,06,900 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलेला आहे। आणि मला विश्वास आहे की ज्या नजीकच्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू शकतात, त्याकरिता ही अत्यंत प्रभावी आणि महत्त्वाची कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ज्या अधिकारी अंमलदारांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतलेला आहे त्या सर्वांचा आम्ही कौतुक करतो।